आहे कुणबी खाल्लं जातीस तिसरं. कापू या नावाने ओळखले जाईल. हा हा हा. त्यांचा त्यांचा मुख्य व्यवसाय शेती करणे हा होता. हम्म. इथं मराठा कुठे राहिला सर? कशासाठी जी आर काढला हा? म्हणजे मी हे म्हणतोय मराठाचा उल्लेखच परमनंट नाहीये अबॉर्शन आहे. तिथं. पण सर मला एक सांगा, आता मला ज्ञान नाहीये त्याच्यातलं, शेतकरी पण आहे तो प्रस्तावना कापू आणि आहे ना. शासन निर्णय याच्यातला काय? आपण आता तुम्ही प्रस्तावनेबद्दल बोललात, शासन निर्णयामध्ये तसा शब्द नाही, त्याचा काय नाही फरक नाही पडतो बरं? मला 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 नाही नाही, ऐका ना, मला शासन निर्णयावर मी येतो. हा माझं फक्त म्हणणं आहे, प्रस्तावनेमध्ये कुणबी जातीस कापू या नावाने ओळखले जाई, हा. हे जे म्हणणं आहे हे अर्ध आहे. फक्त त्या तेलुगू भागातले जे कुणबी होते ते, कापू शब्दाचा अर्थ तेलुगू आहे, म्हणजे तेलुगू भाषिक कुणबी ते कापू आहे. हे हा इथं मराठवाड्यामध्ये हे घेण्याची गरज नव्हती, किंवा महाराष्ट्रासाठी हे घेण्याची गरज नव्हती. पहिला मुद्दा. हा दुसरा मुद्दा, हे सर्टिफिकेट जे म्हणतायत, हा तर ह्या सर्टिफिकेटने हाकेजींना पण चांगलं माहिती आहे की 2012चा जो जे आर होता हा. कोणता बाकीच्या जमातीसाठी, की ज्यांच्याकडे त्यांच्या घराची किंवा त्यांच्या जमिनीची भटक्या पुरावे नाही, दाखले विमुक्तांसाठीचा नाहीये. तो, बरोबर ना? हा हा, तर तोच जे आर कॉपी पेस्ट करून सरकारने आता फक्त मराठ्यांसाठी वापरलेला आहे. याच्यामुळे काही फार मोठे मराठी तिथं जाणार, संख्येने जाणार वगैरे असं काही नाहीये. आजही पहिल्या जे आर मध्ये पण आपण वडिलांच्या याच्याकडून, वंशावळीकडून, राजेंद्र कोंडरेजींना याचा सगळा डिटेल अभ्यास आहे. तर वडिलांच्या वंशावळीकडून आजही कोणीही जाऊ शकतं. एवढे जे आर आतापर्यंत निघालेले आहे. हम्म. म्हणजे ते कुळ किंवा हे बाकीचं याने काही फरक पडत नाही. आणि ठीक आणि आहे. हा फक्त मग भूमिहीसाठी राजेंद्र आहे. सरांना मला ते विचारू देत. राजेंद्र सर, मग हे ऐतिहासिक अशा प्रकारचं विजय हा जो म्हटला जातो, तो खरंच ऐतिहासिक विजय आहे? मराठा समाजाचं इनडायरेक्टली सगळ्यांचं कुणबीकरण होतंय या जी आरने? प्रश्न सुटलाय मराठा समाजाचा आरक्षणाचा ओबीसी मधल्या की नाही? मला थेट उत्तर हवंय सर. 3 गोष्टी स्पष्ट सांगतो याच्यामध्ये. हम्म. सगळ्या मराठ्यांचं कुणबीकरण हे प्रॅक्टिकली कधी पण शक्य नाही. हम्म. कारण अनेक जणांच्या ज्या पूर्वीच्या नोंदी आहेत, विशेषतः कोकणामध्ये, हा. तर त्यांच्या नोंदी ह्या मराठाच आहेत. हम्म. त्या कधीही कुणबी झालेल्या नाही, त्यांच्या कुणबी होऊ शकत नाही. बर. नंबर 1. हम्म. पण मराठवाड्यामध्ये हा जो विषय गॅजेटचा जो आलाय ना, तो हा. वारंवार मी सांगतोय की 1881 वेळच्या सेन्सस मध्ये ज्यांच्या नोंदी कुणबी आहेत त्यांचं कन्व्हर्शन नंतर मराठा झालंय, आणि यांच्याकडं आडनावाचा जो उल्लेख आहे हा सर्वे नंबर मधनं गटवारी ज्यावेळेस झाली 1972-73, त्यावेळेस आडनाव आलेलं आहे. हा. पण 1881 ते 1971 मध्ये हा हम्म. जो गॅप तयार झालेला आहे, ह्या गॅप मध्ये ह्यांची महसुली रेकॉर्डनी कनेक्टिव्हिटी जोडण्यासाठी बर. जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की त्या ह्याच्यामध्ये एवढी मोठी संख्या होती, ती गेली गायब कुठं झाली. पण सर, मग आणि मुद्दा हा आहे सर, मी थोडंसं थांबवतो तुम्हाला. हा, आता हा. याच्यामध्ये कापूची लोकसंख्या 33, मी गॅजेटियरच वाचतोय, 33,760 आहे. मराठा समाजाची त्याच्यामधली लोकसंख्या 2 लाखापेक्षा जास्त आहे. तर आता ह्या संख्येच्या आधारावर व्यक्तीला जात कसं देता येणार? नाही नाही, जस्ट रेफरन्स आहे हो सर. हो, असं नाहीये की हे सर. बघा, हा. लक्षात घ्या, पहिली गोष्ट, जात प्रमाणपत्र देण्याचे आपल्याकडे कायदा आणि 2012चे नियम आहेत. हम्म. त्याच्यामध्ये नातेवाईकाची डेफिनेशन ऑलरेडी दिलेली, ती ब्लड रिलेशन मध्ये वडिलांकडनं आहे. हा. आपल्याकडे मातृसत्ताक पद्धतीने महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशात कुठेही जात प्रमाणपत्र दिलं जात नाही, नागालँड सोडून. बर. नंबर 1. हा. क्लिअरिटी काय आहे की आता आपल्याला प्रमाणपत्र देताना हे जात प्रमाणपत्र किंवा जात पडताळणी ही वडिलांकडनं व्हॅलिडेट होते. हम्म. पण असे महाराष्ट्रामध्ये शेकडो सगळ्या जातींमध्ये लोक आहेत की ज्यांचं रेकॉर्डच सापडत नाही. बरोबर बरोबर. मग ज्यावेळेस रेकॉर्ड सापडत नाही त्यावेळेस आपल्याकडे पारंपरिक पद्धत आजही कायद्यामध्ये आहे, नियमामध्ये, की ग्रह चौकशी करून दिली जाते. हो. मग ग्रह चौकशीमध्ये पॅरामीटर्स ठरवलेले आहेत. त्या पॅरामीटर प्रमाणे आता मुस्लिमांच्या जातीची नोंद त्यांच्या सर्टिफिकेटवर नसते, मग त्यांच्या ट्रस्टचं एक पत्र घेतात, त्याच्या घराची पाहणी केली जाते, 5 जणांचं काही सर्टिफिकेशन. हा तर जुना जी आर आहे ना सर, बनसोड सर तेच म्हणतायत. मग आताही तोच केलेला आहे. पण त्याच्यामध्ये ऐका, मराठा समाजाच्या कुणबी प्रमाणपत्राच्या बाबतीमध्ये रेव्हन्यू डिपार्टमेंटचा अप्रोच हा मराठवाड्यामध्ये निगेटिव्ह होता. हा. या बाबतीतली पहिली बैठक झाली त्यावेळेस पण हा मुद्दा मी उपस्थित केला, त्यावेळेस नितीन करेत समिती स्थापन झाली होती. विषय काय आहे की त्या देणाऱ्या अधिकाऱ्याच्या पद्धतीमध्ये त्याचं जर मनाचं समाधान असेल आणि तर तो कोणताही पुरावा न पाहता त्यालाही जर त्याच्या निरीक्षण शक्तीमध्ये दिसलं की हा कुणबी आहे, तर तो आजही प्रमाणपत्र देऊ शकतो. त्याच्यामध्ये कुठलं हार्डल नाही, काही नाहीये ते. ठीक आहे, म्हणजे ती विषय प्रक्रिया काय आहे अधिक की सुलभ झाली आहे, थोडीशी सुलभ झाली असं तुमचं मत आहे? थोडीशी सुलभ झाली आहे. ठीक आहे, माझा वेळ संपलाय सर, माझा वेळ संपलाय. अजितराव 10 सेकंद तुम्हाला, फक्त 10 सेकंद मला लक्ष्मणरावांकडे जायचंय. हा, अजितराव 10 सेकंद.
नाही, याच्यामध्ये विलासरावजी उपोषणाच्या पहिल्या दिवशी मी जे म्हणालो होतो ते पुन्हा एकदा मी थोडंसं उद्धृत करतो की मला असं कोणी काही सांगितलं म्हणून मला ते ठरवता येणार नाही, मला ते सिद्ध करावं लागणार आहे. त्यामुळे माझ्या कुणबी बांधवांनी अजिबात, माझ्या ओबीसी बांधवांनी अजिबात घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. जे आहे ते होणार आहे, त्याची अधिक सुलभता होणार आहे. सगळ्यांच्या आक्षेपांना मी उत्तर देतो. ससाणे साहेब जे म्हटले, थोडं मला बोलू द्या. ससाणे नाही, साहेब जे माझा वेळ म्हटले, संपलाय, माझा वेळ ते संपलाय कसं ऍक्च्युली. आपण याच्यामध्ये इतकं सगळं पुढचा असणार. पार्ट त्याला करू कोंढरे वाटल्यास. साहेबांनी उत्तर दिले की आपल्याकडे पितृसत्ताक पद्धती आहे नागालँड वगळता. आता मी आपल्याला सांगतो, जसं याला ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे विधिमंडळाची साहेब म्हणाले मान्यता आहे की का? आमची जबाबदारी आहे, विधिमंडळाची मान्यता आहे का आमच्या या GR ला? सरकारची थांबा ना ससाणे साहेब, मी बोलणं आवश्यकता ऐकलं नाही तुम्हाला. लागत. बरं, ही ठीक आहे. सरकारची जबाबदारी आहे की मराठा समाजामधल्या ज्या माझ्या बांधवांची कन्क्लूड अशा मत करावा. पद्धतीनं आता एका वाक्यामध्ये त्यांना कन्क्लूड सुविधा मत आपलं देण्याकरता या शासन कटिबद्ध आहे. एक- आम्ही बरं,